अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला? अहो साहेब, रोज ती कोकणातले 4-12 जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्या, आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही. अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि न्याय व्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्वाच्या वास्तूच्या प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्याय व्यवस्थेच्या सोबत अतिशय विनाशक आणि जणू काही त्याची टिंगल तवारी करावी असा प्रकार हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदा आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही. अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता. अक्षय शिंदेची शिक्षा अटळ होती. अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या राज्यातला नागरिक म्हणून, आई म्हणून, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेत मी स्वतः आणि माझा पक्ष सुद्धा आहे. परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी, पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली जावी. ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्वाचे आहे. कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहे आणि ते कशासाठी आहे. मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDC च्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल. आपण पनवेल, कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं. तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिवफाटा आपण बदलापूरकडे जातो. गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? 1, जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. प्रश्न क्रमांक 2, पोलिसांनी चार्जशीट अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता. मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे 5 वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटतं. तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत. हे प्रचंड संशयास्पद आहे. ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली, जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहे, आता रिव्हॉल्व्हर इतिहास जमा झालेले आहेत. ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात. साधारणतः 9mm या सगळ्या पिस्टल आहेत. याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे. जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात. हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही. ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही, त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही.
म्हणजे याचं ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं. जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं? कारण काहीही असलं, पहिली गोष्ट रिव्हॉल्वर अनलोड पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही. समजा एमर्जन्सी मध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे. हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं. मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता? एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उचतो, कमरेचं पिस्टल काढतो, ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं. ते उपसता कसं काय येऊ शकतं? ते उपसून गाडीमध्ये जागा किती आहे? 1 ते 1.5 फुटाची. 1.5 फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता? त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते. नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे. महत्वाची बाब. काही लोक म्हणतात की अहो तुम्ही का बरं आक्षेप घेताय? महोदय, हे जरा नमूद केले जावे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा. संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे. कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं, याची चौकशी झाली पाहिजे, हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय. म्हणजे असं काही नाही की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे. यावर का आक्षेप घ्यावा असं वाटतो त्याचं दुसरं कारण, हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं, ही बलात्कार केस झाली. बलात्कार केस नंतर 4ही लोकांना क्राईम सीन व्हिजिट साठी नेण्यात येत होतं. हे फार विशेष आहे. याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे. नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो. सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो. तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे. पुढचा प्रश्न, जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे, एवढा मोठा गुन्हेगार आहे, एवढा मोठा ताकदवर आहे, हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे. जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला? याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने गोळी झालेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983च्या बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण पिकू मर्डर केस मध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेहुणा, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये, एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती, तो सस्पेंड होता. मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते, नंतर दयाळ साहेब आले. हा माणूस सस्पेंड होता. याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या, पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे
ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे. मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल. तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती नेमली होती. सिरपुरकर समितीने आपला अहवाल कोरोना नंतर सादर केला आणि सिरपुरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे. आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे 10 पोलीस आहेत त्या 10 पोलिसांवर 302 नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा. मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं, मी समजू शकतो, कारण पोलिसांचा सन्मान राहिला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. पण कालपासून गळे काढणारे नरेश म्हस्के, कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय. फडणवीस साहेब, तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का? तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का? अहो साहेब, रोज ती कोकणातले 4 जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्या. आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही. उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता, पोलिसांना दहशतीत घेता. त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत. तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता? या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती. अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच, तो गुन्हेगारच होता. परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का? तर नाही. अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतो. की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. काल नरेश म्हस्केने अजून एक मुक्ताफळं उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे. हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय? जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग पुण्यातल्या पोर्शे कार अपघातामध्ये विशाल अगरवालने जी गाडी चालवली त्या गाडीतनं जे 2 लोक चिरडून मारले गेले, मग नैसर्गिक न्यायानुसार गाडी चालवणाऱ्याला पण चिरडून मारायचं का? जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर मग संकेत बावनकुळेला पण पुन्हा गाडीने ठोस द्यायची का? म्हणजे नैसर्गिक न्याय होईल. जर नैसर्गिक न्याय असं वाटत असेल नरेश म्हस्केला, तर काय मग राहुल शेवाळेवर आरोप करणारी जी रिंकी बक्सल आहे, मग हा नैसर्गिक न्याय राहुल शेवाळेला लावायचा का? निर्मला यादवने आरोप केले, हाच नैसर्गिक न्याय मग काय इकडे श्रीकांत देशमुखला लावायचा का? हा नैसर्गिक न्याय ब्रिजभूषणला लावायचा का? उत्तरं द्यावी त्याची सरकारने की तुम्ही जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर नैसर्गिक न्यायाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे? तो नैसर्गिक न्याय आम्हाला कळला पाहिजे. आम्हाला या प्रकरणात गांभीर्य काय आहे, कशासाठी आम्ही बोलतोय हे काल शिंदे गटाच्या प्रवक्त्यानेही सांगितलं की जर अशा पद्धतीने एन्काउंटर होत असतील तर मग पोलीस व्यवस्था करते काय, गरज काय त्याची?